अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास लक्ष्मी प्राप्तीसाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी आणि घरात प्राप्त असलेली जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये जे असलेलं दारिद्र्य आहे या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये अखंड बरकत येण्यासाठी, घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होण्यासाठी एक अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, ज्यांच्याही आयुष्यात कर्ज खूप जास्त आहे, मग आपलं जे घर आहे ते घर गहाण असेल, घरावरती काही कर्ज काढलं असेल, जमीन जी आहे ती गहाण असेल, किंवा मग तुमचं सोनं गहाण असेल, सोनं म्हणजे काय तर लक्ष्मी, ही लक्ष्मी जर तुम्ही गहाण ठेवली असेल, हे सोनं सोडवायचं असेल, कर्ज फेडायचं असेल, गहाण ठेवलेली आपली जी जागा आहे ती परत मिळवायची असेल, तर त्यासाठी हा 100% लाभ देणारा सर्वात प्रभावी असणारा उपाय आवर्जून करा। ज्यांच्याही आयुष्यात दारिद्र्य खूप जास्त आहे, कितीही उपाय आणि सेवा करून लक्ष्मी प्राप्त होत नसेल, लक्ष्मी जर तुमच्या घराकडे प्रसन्नच नसेल किंवा प्राप्त लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर नसेल, कर्ज वाढत चाललेलं आहे, कर्जाचे हप्ते इच्छा असूनही फेडताच येत नाहीयेत, कारण तितकी आवक जवळ निर्माण होत नाहीये, असं काहीही यातील जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल किंवा असं काहीही जर तुमच्यासोबत सुरू असेल, तर त्या प्रत्येक सदस्यांनी आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आवर्जून करा। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आता उपाय जो आहे तो कुठल्याही शुक्रवारी, गुरुवारी किंवा मंगळवारी करायचा आहे, किंवा मग तुम्ही पौर्णिमेला केला तरीही चालेल। पुन्हा एकदा सांगते, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि पौर्णिमा, कारण हे सगळे वार माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे वार आहेत, धनाला आकर्षित करणारे वार आहेत, आणि त्यामुळे या उपायाची जी सुरुवात आहे ती याच वारांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही केली तरीही चालेल। यासाठी तुम्हाला एक पितळेचा तांब्या घ्यायचा आहे। आता असं सांगू नका की ताई आमच्याकडे पितळेचा तांब्याच नाहीये, पितळेचा तांब्या मार्केटमध्येही भेटेल। या उपायासाठी तुम्ही शेजारच्यांकडे कोणाकडे असेल तर त्यांच्याकडनं घेतला तरीही चालेल। समजा खूप प्रयत्न करूनही पितळेचा तांब्या नाहीच मिळाला, तर मग अशा वेळेस तांब्याचा तांब्या घ्या। पितळ किंवा तांब्या या दोघांपैकीच एक लागेल, स्टीलचा, काचेचा, लोखंडाचा किंवा दुसऱ्या कुठल्याही धातूचा तांब्या नाही चालणार, ठीक आहे। आता हा तांब्या तुम्ही आणलात किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर तो स्वच्छ घासायचा आहे, अगदी स्वच्छ क्लीन करायचा आहे। माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे हा तांब्या आपल्याला स्वच्छ घासून पुसून कुठेही डाग न ठेवता व्यवस्थित तुम्हाला क्लीन करून घ्यायचा आहे। त्यानंतर या तांब्यामध्ये तुम्हाला मूठभर काळी हळद घालायची आहे। बघा, बऱ्याच लोकांना काळी हळद म्हणजे काय हे माहिती नाही। जिथे आयुर्वेदिक साहित्य भेटतं किंवा आयुर्वेदिक औषधे देखील भेटतात, तिथेही तुम्हाला काळ्या हळदीचं पॅकेट सहज मिळेल। काळी हळद ही माता लक्ष्मीला प्रसन्न करते, काळी हळद ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी ठरते। त्याचबरोबर काळी हळद जी आहे ती आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणते, आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व विघ्नांचा आणि दारिद्र्याचा क्षणात नाश करते, कठीणातील कठीण इच्छा ही हळद पूर्ण करते। त्यामुळे आपल्याला या उपायासाठी काळी हळद घ्यायची आहे। काळी हळद जी आहे ती मूठभर या तांब्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर या हळदीच्या वरती तुम्हाला एक सोन्याची वस्तू ठेवायची आहे। आता तुम्ही अंगठी ठेवू शकतात, तुम्ही तुमचं एखादं कानातलं ठेवू शकतात, तुमचा एखादा मणी असेल तो ठेवू शकतात, तुमच्याकडे जे सोनं असेल ते ठेवा, पण लक्षात घ्या एक गुंजभर सोनं तरी ठेवायचंय। 1 मिलियनचा एक छोटासा मणी ठेवला तरी चालेल, छोटीशी तार ठेवली तरी चालेल, पण या उपायासाठी सोनंच लागेल। सांगू नका की ताई चांदी ठेवली तर चालेल का, अगदी शक्य झालं किंवा शक्य करा, आणि जर नसेल काहीही करून एक सोन्याचा मणी नक्की खरेदी करा आणि तो या तांब्यामध्ये तुम्हाला त्या हळदीवरती घालायचा आहे। त्यानंतर काय करायचं, तर या तांब्यावरती एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आणि त्या पिवळ्या रंगाचं वस्त्र त्या तांब्यावरती तुम्हाला ठेवून द्यायचं।
ठेवल्यानंतर एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि हा पिवळ्या रंगाचा जो धागा आहे तो त्या तांब्याला तुम्हाला गुंडाळायचा आहे. त्यानंतर या तांब्याला एक चांगली घट्ट अशी गाठ मारायची आहे आणि हा जो तांब्या आहे तो तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये, जिथे तुम्ही पैसा, सोनं, चांदी ठेवता त्या कपाटात, आता तिजोरीतच ठेवला पाहिजे असं नाही, कपाटात जिथे तुम्ही कपडे ठेवता तिथली जागा थोडीशी मोकळी करा आणि त्या ठिकाणी हा तांब्या तुम्हाला ठेवून द्यायचा आहे, ठीक आहे. तांब्या ठेवून दिला की त्यानंतर दररोज या तांब्याला स्पर्श करून, समजा आज मी हा तांब्या ठेवून दिलेला आहे, हे सर्व केलं आणि हा तांब्या मी माझ्या तिजोरीमध्ये, माझ्या कपाटामध्ये ठेवून दिला. ठेवून दिल्यानंतर काय करायचं, या तांब्याला उजवा हात लावायचा. हा उजवा जो हात आहे असा हा तांब्याला लावून ठेवायचा आणि तुम्हाला एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. माता लक्ष्मीचा जो सिद्ध मंत्र आहे तो गायत्री मंत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे. आणि तुमची जी इच्छा असेल की घरात बरकत यावी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जी काही दारिद्र्यता आहे ती संपून जावी, तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी, ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न व्हावी, गहाण ठेवलेलं सोनं हे तुमच्याकडे परत यावं, गहाण ठेवलेली जमीन तुमची तुम्हाला पुन्हा परत मिळावी, अशी जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या तांब्याला हात लावून तुम्हाला म्हणायची आहे. त्यानंतर एक अगरबत्ती तुम्हाला त्या तांब्याला ओवाळायची आहे आणि ती अगरबत्ती देवघरात नेऊन लावायची आहे. असं तुम्हाला सलग 41 दिवस करायचं आहे. सलग 41 दिवस. 41 दिवस तो तांब्या जो आहे तो तसाच ठेवून द्यायचा. दिवसभर काही करायचं नाही त्याला. फक्त सकाळी किंवा सायंकाळी दोघांपैकी एक टायमाला कपाट कपाट उघडायचं. उघडून तुम्हाला हात लावायचा आहे, त्या तांब्याला स्पर्श करायचा आहे. एक वेळा माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे, जेणेकरून त्या तांब्यातून एक सकारात्मकता बाहेर पडेल. तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल. जो तांब्या तुम्ही तिथे ठेवलेला आहे त्यातून माता लक्ष्मी जागृत होईल आणि तुमची जी इच्छा आहे ती तिच्यापर्यंत पोहोचली जाईल. असं 41 दिवस करायचं. 41 दिवसानंतर तो जो तांब्या आहे तो तांब्या कपाटातून बाहेर काढायचा आहे आणि त्यामध्ये घातलेली जी हळद आहे ती हळद तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे किंवा मग घराच्या समोर एखादं झाड असेल त्याच्या खाली टाकून द्यायचे आहे. त्यामध्ये ठेवलेले सोनं असेल, अंगठी असेल, मणी असेल तर तुम्ही तिजोरीत ठेवून द्या. पुन्हा तुमचं जे वापर असेल, यूज असेल ते तुम्ही करू शकता. फक्त जी हळद होती ती तुम्हाला तिथे टाकून द्यायची आहे. बघा, हळद ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते आणि सोनं जे आहे त्याला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो. खरं तर सोन्यालाच आपण लक्ष्मी समजतो. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा लक्षात घ्या, माता लक्ष्मी तुमच्या घरात जागृत होईल, तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल आणि 41 दिवस सलग जेव्हा तुम्ही या तांब्याला स्पर्श करून माता लक्ष्मीचा मंत्र म्हणाल, इच्छा व्यक्त कराल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा साक्षात रूपी वास येईल. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. गहाण ठेवलेलं सोनं असेल ते परत येण्याचे खूप योग जुळून येतील. कितीही मोठं कर्ज असेल ते कर्ज फेडण्याचे योग जुळून येतील. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे त्याचा 41 दिवसांमध्ये नाश व्हायला सुरुवात होईल. आता अजून एक गोष्ट सांगते की उपाय केला म्हणजे सगळं काही होतं असं नाही. त्यासोबत कष्ट आणि मेहनत ही खूप महत्त्वाची आहे. बघा, केलेला उपाय खरं तर कधीच वाया जात नाही. तो कधी फेलही ठरत नाही. फक्त मनापासून विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि थोडेसे पेशन्सही हवे. उपायांबरोबर कष्टही करायचे, मेहनतही करायचे, तरच हे उपाय आपल्याला साथ देतात. जेव्हा खूप मेहनत कष्ट करून दिवस रात्र एक करूनही जेव्हा नशीब साथ देत नाही ना, तेव्हा आयुष्यात काहीच घडत नाही. पण जेव्हा हे नशीब साथ देत नसतं, खूप कष्ट करतो, मेहनत करतोय पण नशीब साथ देत नसतं आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही असे उपाय करायला सुरुवात करता ना, तेव्हा तुमचं नशीब, तुमचं भाग्य तुम्हाला साथ द्यायला लागतं, ज्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतात आणि अडलेली कामही तुमची मार्गी लागतात. या उपायाने तुमच्या घरामध्ये ऐश्वर्याची, पैशांची, सुखाची, समृद्धीची सर्वांचीच भरभराट होईल. घरामध्ये चहूबाजूनी पैसा जो आहे तो खेळता राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. आवर्जून हा उपाय करा. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगते. बऱ्याच बायकांना सवय असते की कुठेतरी आपण बाहेर गेलो म्हणजे कार्यक्रमासाठी आणि सायंकाळी वगैरे आलो की ते आपण जे सोनं वगैरे घालतो ना ते भराभर काढून आपण असंच कुठेतरी एकतर ठेवतो, कपाटात भराभर काढतो. बघा, 6 ते 6:30च्या टायमात कधीच अंगावरचं सोनं काढायचं नाही, कधीच नाही. हा लक्ष्मीचा टायमिंग असतो, हा लक्ष्मी प्राप्तीचा टायमिंग असतो. बऱ्याच महिलांकडे अशा चुका होतात आणि ज्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये एक नकारात्मकता किंवा दारिद्र्य जे आहे
ते दारिद्र्य आपल्या घरामध्ये यायला लागतं. त्याचबरोबर बघा, सोन्याचा अपमान कधी करायचा नाही. रात्री झोप आली किंवा झोपण्यासाठी जाते, सोनं काहीतरी कानातले टोचतात, मंगळसूत्र टोचते, बांगड्या टोचतात, काढून अशाच कुठेतरी ठेवल्या, हा सोन्याचा अपमान आहे, हा माता लक्ष्मीचा अपमान आहे. कारण सोनं म्हणजे काय तर माता लक्ष्मी, जिला आपण लक्ष्मी स्वरूप समजतो आणि तिचं आपण नेहमी पूजनही करत असतो. लक्ष्मी पूजन आपण सोन्याची पूजा करतो. जर तुम्ही अशा सोन्याच्या गोष्टी इकडे तिकडे ठेवल्या तर लक्षात घ्या, तो माता लक्ष्मीचा अपमान आहे. त्याचबरोबर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळं आपल्या घरात असलेलं सोनं ठेवायचं. एक वस्तू ठेवली तरीही चालेल. हे सगळं सोनं किंवा एखादी वस्तू सोन्याची त्या प्लेटमध्ये ठेवायची आणि ते देवघरामध्ये ठेवायचं, हळद कुंकू लावायचं आणि तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगून तुम्हाला माता लक्ष्मीचा ओम ह्रीम श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही श्री सूक्तही म्हणू शकता, गायत्री मंत्र किंवा महालक्ष्मी अष्टकं म्हटलं तरीही चालेल. याने तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट होईल. माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत, मात्र केल्या तर खूप काही आहे. फक्त मनापासून करायला हवं, श्रद्धा हवी, विश्वास हवा. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.